बाहेरच आपल्याला चप्पल काढायची सुविधा मिळते आणि हा बाहेरचा परिसर आहे मंदिराच्या, म्हणजे ओट्यावरचा. पाय भाजत आहेत. तर अशा प्रकारची काही मंदिराचा परिसर आहे, इथे आपण बसू शकतो आणि आजूबाजूला असे कठडे पण केलेले आहेत जिथे आपण बसू शकतो आणि त्या बाजूला पण आहेत. म्हणजे इथे भाविकांना जेव्हा जागा नसते तेव्हा आपल्याला इथे बसण्यासाठी खूप म्हणजे मोठा एरिया आहे इथे. त्या बाजूला सुद्धा मंदिरं आहेत ते मागे, तिकडे पण आपण जाऊन दर्शन करूया. पण आत्ता थोड्या वेळासाठी आपण इथे बसणार आहोत. सो त्या बाजूला पण आणखी एरिया आहे, त्या बाजूला म्हणजे प्रसादालय आहे आणि बाहेरची काहीशी अशी एरिया आहे. तर आता आपण जात आहोत मंदिराच्या मागच्या परिसरात, जिथे आपल्याला आणखी 2-3 मंदिरं बघायला मिळतात. तिकडे आपण जाऊन आता दर्शन करूया. काहीसा मंदिराचा अशा प्रकारचा मागचा परिसर बघायला मिळतो आपल्याला आणि इथे अशी मोठी दगडं आहेत जी आपल्याला मूर्ती बघायला मिळते मागे. ती देवीची मूर्ती ह्याच दगडांच्या वर आहे आणि इथे जाण्यास मनाई आहे. आणखी त्या बाजूला पूर्ण असा निसर्ग दिसतो आणि या बाजूला सुद्धा आणखी मंदिर आहेत, तिकडे पण आपण जाऊन दर्शन करूया. आपल्याला इथे जंगल एरिया बघायला मिळतो. त्या बाजूला पूर्ण जंगल आहे आणि या बाजूला असं मंदिर आहे, पूर्ण मंदिराची एरिया. खाली सुद्धा तिकडे जागा आहे, आपण बघू शकतो. त्या बाजूला आणखी एक मंदिर आहे, तिकडे सुद्धा आपण दर्शन करायला जाऊ. आणि रस्ता आपल्याला इथून बघायला मिळतो, जिकडे पब्लिक बसलेले आहे. पण थोड्या वेळात जाऊया, निसर्गाचा आस्वाद घेऊया आणि मग जाऊया.